मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात पाठीशी उभे राहणाऱ्या, आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या आणि मराठा समाजासह सर्वच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे पुत्र गिरीराज सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे यांनी पुण्यात केले। ज्या हातांनी संकट काळात समाजाला सावरले त्या हातांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे। गिरीराज सावंत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो समाजसेवेचा विजय असेल असेही काळकुटे म्हणाले आहेत। या प्रसंगी यशवंत सेनेचे विष्णू कुराडे, छावा संघटनेचे अशोक रोमन आदी उपस्थित होते। गंगाधर काळकुटे म्हणाले, माजी आरोग्यमंत्री व मराठा भूषण प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी महाराष्ट्रात समाजसेवेचा आदर्श वास्तुपाठ घालून दिला आहे। तोच वारसा त्यांचे पुत्र गिरीराज सावंत पुढे नेत आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेचा विचार करून सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना या निवडणुकीत खंबीर पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे। मराठा आरक्षण चळवळीत आणि समाजाच्या कठीण काळात सावंत कुटुंबीय खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत। आता समाजाची ही जबाबदारी आहे की अशा संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभे राहावे। प्रभाग 37च्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या आवाजाला महापालिकेत स्थान मिळवून देण्यासाठी गिरीराज सावंत यांना निवडून आणणे काळाची गरज असल्याचं त्यांनी माजी मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे चिरंजीव पुण्यातून उभा आहे आणि तानाजीराव सावंत साहेबांनी जे आतापर्यंत समाजासाठी काम केलंय, जे आत्महत्याग्रस्त बांधवांच्या कुटुंबाला आधार दिलाय, जे आरक्षणासाठी काम केलंय त्याची कृतज्ञता म्हणून समाजाने त्यांच्या मुलाच्या पाठीशी उभं राहावं हे आमची भावना आहे आणि नक्की त्यांच्या पाठीमागे उभं राहावं ही विनंती करतो। सगळ्या मराठा समाज, धनगर समाज, सगळ्याला त्या वार्डातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मी आवाहन करतो की बाबा त्यांनी मराठा समाजाला, धनगर समाजाला जे जे गरजू आहे त्या सगळ्याला मदत केली। त्या सगळ्याच्या गरजू लोकांना मदत केल्यामुळे त्या वार्डातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, मराठा, धनगर सहित सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी तानाजीराव सावंत साहेबांच्या चिरंजीवाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे।